यहाँ कौन है जो गुनहगार नहीं है? आज आम्ही निघालो सुखी माणसाचा शोध घ्यायला. त्यामुळे आम्ही थेट एसटी महामंडळाच्या बस स्थानकावर पोहोचलो. या ठिकाणी आम्ही प्रत्येक चेहरा चाच पडून पाहत होतो. त्याचवेळी बस स्थानकात चाळीसगाव बस आली आणि आम्ही त्या बसमध्ये चढून चाळीसगावसाठी निघालो. बसमध्ये तुफान गर्दी होती. अचानक त्या गर्दीतून वाट काढताना आम्हाला तो एक बस कंडक्टर दिसला. चला सरकापडू सरकापडू असं एकाग्रतेने म्हणत तिकीट बुकिंग करताना त्याचा निरागस चेहरा आम्ही न्याहाळायला लागलो. शोध तर घ्यायचा होता सुखी माणसाचा, पण वेगवेगळे चेहरे समोर येत होते. गरिबाला श्रीमंत सुखी वाटतो तर श्रीमंताला अतिरिक्त पैशांचे दुःख असते. संतान मनासारखी नसली तर पालक दुःखी असतात. दुसरीकडे निपुत्रिकाला इतरांच्या संतानाचा हेवा असतो. यावेळी आम्हाला संतश्रेष्ठ रामदास स्वामींचे बोल आठवले. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. त्यामुळे एक धागा सुखाचा तर 100 धागे दुखाचे असतात. परंतु अनंत अडचणीतून वाट काढणारा बस कंडक्टर हा इतक्या गोंगाटात देखील शांत संयमी का असतो, याचा शोध आम्ही सुरू केला. प्रचंड गर्दी, प्रवाशांचे जागेवरून वाद, सुट्या पैशांची चणचण इतकं सारं असताना कंडक्टर मात्र सर्वांशी हसत खेळत वागताना दिसल्याने आम्ही त्याचे निरीक्षण सुरू केले. जवळपास 100 किलोमीटरच्या प्रवासात या कंडक्टरने 100 वेळा दरवाजा उघडून प्रवाशांना घेतले आणि त्यांची बुकिंग देखील केली. संपूर्ण प्रवासात त्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना जागा उपलब्ध करून दिली. एवढेच नव्हे तर चढताना आणि उतरताना मदत देखील केली. एस टी महामंडळाने विविध सवलती दिलेल्या असल्याने म्हातारे ज्येष्ठ नागरिक आणि महिला हे मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसतात. अशा प्रसंगी त्या कंडक्टरने स्वतःची सीट महिलांना देऊन स्वतः मात्र उभे राहणे पसंत केले. 100 किलोमीटरच्या प्रवासात आपले कर्तव्य बजावून हा कंडक्टर शेवटच्या थांब्यापर्यंत उभा होता. झाला असेल हो त्याला त्रास, परंतु सुख हे कणभर गोष्टीत दडलेलं असतं. फक्त त्याला शोधून त्याने त्याचा उपभोग घेतला. एकंदरीत संपूर्ण प्रवासात एस टी महामंडळाचा हा कंडक्टर आम्हाला आदर्श देऊन गेला. त्याग, समर्पण आणि सहकार्याची भूमिका पार पाडून दीपस्तंभासारखं उभं राहण्याची किमया फक्त एस टी कंडक्टरमध्येच असते. त्यामुळे आजचा आमचा शोध योग्य ठिकाणी संपला. जगात चला पुढं म्हणत सदा सर्वदा जीवन जगण्याची प्रेरणा देणारा बस कंडक्टर हाच खरा सुखी मनुष्य असल्याचं आम्हाला कळलं. त्याला आमच्याकडून दंडवत प्रणाम. धन्यवाद.